सानंद सादर करत आहोत लोकजागृती क्रांती ग्रुप आणि औरंगाबाद। आतापर्यंत आपण सर्वांनी शांततेने जसं कार्यक्रम ऐकला तसाच आमचा हा सुद्धा कार्यक्रम ऐकायचा आहे। सर्वांना एक विनंती आहे की ज्यांनी संडास बांधलेला असेल, विचार करा, या शब्दावर लक्ष द्या, ज्यांनी संडास बांधला असेल त्यांनी वर हात करायचा। माऊलीची शपथ आहे तुम्हाला, ज्यांनी संडास बांधला असेल त्यांनी वर हात करायचा। माऊलीची शपथ आहे। आपण माऊलीच्या वाटेवरती आहे, पंढरीच्या पांडुरंगाची आस लागलेली आहे आणि निसर्ग राजा आपल्यावरती कोपला आहे। आज आनंदाची गोष्ट की आज 5 शितोडे त्याने आपल्या अंगावरती टाकले आणि ज्यांच्या ग्रुप औरंगाबाद लोक मनोरंजनातून लोक शिक्षण व समाज प्रबोधन। कार्यक्रम ऐकून घ्या पिढी काढी घ्या। काय म्हण पिढी काढी घ्या म्हणलं। अरे बापू तू दिंडीला आलाय ना? अहो माणसाला कसं आहे माहिती का, अरे पिढी पिणं सगळ्यात वाईट। मला चांगलं माहिती आहे पिढी पिणं वाईट आहे, पण मी पिढी पिऊन माझ्या आरोग्याची काळजी घेतो। बिडी पिऊन माझ्या आरोग्याची काळजी घेतो। मी सिगारेट पितो। सिगारेट पित नाही बिडी पिऊन आरोग्याची काळजी घेतो। हो वा वा, पहिलं गडी पाहिलं। बरं बापू बिडी पिऊन आरोग्याची काळजी घेतो कसा? मी बिडी पिऊन आरोग्याची काळजी घेतो। मी सिगारेट पित नाही। सिगारेट पित नाही? सिगारेट पित नाही? परवडत नसेल? ओ भाऊ, परवड्याच्या गोष्टी सांगू नका भाऊ। काऊन? 5 लाखाचं शेत आहे आपल्यावालं। हा, 2-3 लाखाची माडी आहे। हे सगळे इकून टाकीन, माझं जॉकेट इकून टाकीन, धोतर इकून टाकीन। परवड्याच्या गोष्टी सांगायच्या नाही। बरं बापू, म्हणजे तू सिगारेट पित नाही आणि बिडी पिऊन आरोग्याची काळजी घेतो। बरं मला सांग, तू सिगारेट का पित नाही? मला माहिती आहे ना। काय बरं? सिगारेटच्या पाकिटवर लिहिलेलं असतं काय लिहिलेलं? नो स्मोकिंग इंजुरियस टू हेल्थ। म्हणजे सिगारेट पिणं शरीरास अपायकारक आहे। बरोबर आहे। तसं बिडीच्या बंडलवर लिहिलेलं आहे का? म्हणून मी बिडी पितो, सिगारेट पित नाही आणि मी नेहमी पित नाही कुणा। बरोबर आहे, वाईट काम येते। कारण मला माहिती आहे बिडी पिल्याने कर्करोग होतो, अमुक होतो, ढमुक होतो, फुफ्फुसाचा आजार होतो, फुफ्फुसाचा आजार होतो। बरोबर आहे। पण त्याचं एक कारण आहे। काय कारण भाऊ? मी बिडी का पितो? पान टपरीवर जायचं, आयटी मध्ये पान खायचं, नंतर आपला आयटी झुरका मारायचं। अरे बापू, पण तरी मी सांगतो तुला, पान खाणं सुद्धा वाईट आहे। मला चांगलं माहिती आहे। मला माहिती, माझे 2-3 किडले अगोदर आहे की नाही? मला चांगलं माहिती आहे। दात किडते, तोंडाचं बोळकं होतं, तरी पान खातो? त्याचं कारण आहे ना। काय कारण बापू? तोंडाचा वास येऊ नये म्हणून मी पान खातो, नाही तर वाईट कामाला कुठे वेळ आहे आपल्याजवळ। बापू, हे तोंडाचा वास म्हणजे मला नाही कळलं राव। 90 म्हणजे कळलं काय सांगायची गरज? त्याला कळलं, पण मला बी कळू दे ना। अरे हात भट्टीची दारू नेहमी नाही पित। अरे मला चांगलं माहिती दारू पिणं किती वाईट आहे म्हणून। अरे त्याचा संसार उद्ध्वस्त होतो येड्या। मला चांगलं माहिती ना। त्याला चांगलं म्हणता का? अरे बाबा, मला चांगलं माहिती। कोणी आता जर रस्त्यानं माझी बायको जर चालली तर ते लोक काय म्हणते, अरे ही दारोड्याची बायको, ही दारोड्याची म्हातारी, दारोड्याचा पोरगं, दारोड्याचा बाप।
खा नाही 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 नाही. मग कधी खातो भाऊ त्याचं कसं आहे कसं हा आपला मटक्याचा आकडा फिट बसला शाबास त्याचे 2 रुपये आले तरच मटण खायचं नाही वाईट कामाला कुठे वेळ आपल्याला. अरे 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 म्हणजे बापू तू मटका सुद्धा खेळतो मी नाही खेळत ना. मी खेळत नाही नाही मग कधी मला माहिती मटका जुगार खेळल्यानंतर काय होतं म्हणून. अरे भारतामध्ये 5 पांडवानं पाहिजे जुगारापायी अख्खं आयुष्य गेलं भाऊ हो मला केलं का नाही? मला चांगलं माहिती जुगार माणसाने वाईट आहे खेळ. वाईट मला चांगलं माहिती पण मी काय मटका का खेळतो कवा? आपली घरातली बायको बाहेर गेली धान्य चोरायचं बस. त्याचे 2 पैसे आले अरे. तरच मटका लावायचा नाही तर वाईट कामाला कुठे वेळ आहे अरे आपल्याला. अरे अरे अरे. म्हणजे बापू तू मटका म्हणजे चोरी सुद्धा करतो नेहमी नाही करी नेहमी नाही करी नाही, नाही. कधी करतो भाऊ जेलाच्या बाहेर असलं तर चोरी करतो नाही तर वाईट कामाला कुठे वेळ. अरे सगळे तर वाईट कामं करून राहिले म्हणजे वाईट कामाला वेळ कुठे सगळ्यात मेन म्हणजे बापू माणसाने दारू पिऊ नये दारू पिऊ. वाईट आहे माझ्याकडून 100 माणसं हातवर करतील अहो दारू वाईट आहे कोण म्हणतं दारू वाईट आहे. मी म्हणतो अहो दारू कधी वाईट असते तर रोडवर ढाब्याची संख्या वाढली असते का. काही कसं बोलतो बापू अरे दारू वाईट आहे मला एखादं उदाहरण दे बरं दारू चांगली म्हणून मला सांगा तुम्ही चंद्रावर कोण गेलं प्रश्न चांगला विचारला उत्तर नीट द्या मग. देतो की चंद्रावर चीन गेली अमेरिका गेली रशिया गेली किती पैसे लागले बाबा बाबा कोट्यावधी रुपये लागले आपल्या भारताचा एवढा पैसा आहे का. नाही राव अहो मी कधी 40 रुपयाची आणली का डायरेक्ट चंद्रावर जातो 40 रुपये जात असेल भाऊ आणि 80 रुपयाची कधी आणली तर सूर्याशिवाय थांबत नाही. मला सांगा सूर्यावर कोणते राष्ट्र गेलं का नाही गेलं बापू याच्या पुढे जाईल का. नाही जाणार प्रगती त्यांची का माझी. तुझीच रे बापू आणि वर्षाचा शेवटचा दिवस कोणता 31 31 डिसेंबर आपण काही साध्या सुध्या माणसामध्ये बसत हा. नाही शिकलेल्या माणसामध्ये जाऊन बसायचं. बाबू 200-300 रुपयाची आणली इंग्लिश आणली बर. की तिकडे जा आपलं मग स्वर्गात रामबाण उर्वसिंग टांग टिंग टिंगा. बापू तू तिकडेच बरा होता इथे कशाला तर पडलं त्याचं कारण आहे भाऊ काय बापू? आजकाल आहे ना स्वच्छतेचे दूध सगळीकडे फिरायला लागले. बरोबर आहे अहो कोणी काही सांगतं कोणी काही सांगतं म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा संडास बांधा संडास बांधा स्वच्छता राखा बरोबर आहे. पण माणूस माझ्यासारखा काही लोक बेश्रम आहे. तुझ्यासारखा म्हणजे मी नाही बनायचं मग? का तुझ्यासारखे कधी कधी राखेल त्याला काय मी काय बेस्ट वाटलो काय तू मग काही लोक काय करतात माहिती काय का रोडवरती जाते ना. उघड्यावरती संडासला बसते बसते ना. आणि बिडीचा झुरका आणते वा. आणि ते लोक म्हणते बिडी पिल्याशिवाय आपलं पिष्ठनच करतो. अरे नाही बापूची सवय असती तसं आमच्या मावल्यांचं आहे का नाही राव महिला काय अरे, त्यांना जर शौचालयाला जायचं असलं तर त्यांची वेळ बांधलेली सकाळी अंधारामध्ये नाही तर संध्याकाळी अंधार पडल्यावर बरोबर आहे मग ती महिला जर उघड्यावर संडासला सकाळी उठून निघाली गेली तर त्या महिलांवरती काय परेशानी होती. अरे अरे बापू त्याची एक म्हणत आहे 3 लाखाची माडी फिरायला मोटर गाडी बापूरावच्या होटावर माडी मिशाची आहे की नाही बापूरावच्या होटावर फिरणार मिशा बापूरावची बायको करती उघड्यावर मोटर बसशे. अरे बापू शौचालय बांधणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या ताई एक सुंदर गीतातून गाणं म्हणून दाखवलं वा